श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर दीदीनं मस्त असे भावासाठी धिरड्या बनवलेल्या आहेत आणि उत्तप्पा पण म्हणतात, धिरडे पण म्हणतात, काय पण म्हणलं तर चालतंय. आणि इकडं गरम गॅसपाशी बसली आहे आणि घामानं तर एवढी गडद झाली आहे की सांगता सोयच नाही. भावासाठी तिनं बसली आहे. आता संपलेली आहेत तिचे बनवायचे. हे बघा इकडं आणि इकडं भरपूर बनवली आहे आणि एवढे छान बनवली आहे, खूप छान. आणि ह्याच्यामध्ये जिरे काय काय टाकलीस दीदी? होय, गव्हाचं पीठ, हां, टमाटर, कांदा, हां, टमाटर, कांदा, गव्हाचं पीठ, जिरे आणि कांदा टमाटर जिरे वाटून थोडंसं आणि थोडं हिंग पावडर आणि काही तर म्हणली, त्याच्या अगोदर काय तर म्हणली होती काय, हा, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स, डाळीचं पीठ मिक्स करून असे छान डोसे बनवले आहे, काय ते धिरड्या बनवली आहे. हे बघा. आणि खाली चटणी पण हाय बनवलेली आणि आंबा पण हाय. आता रस बनवायचे एकच राहिलाय बरं. आणि ज्या दिवशी आम्हाला करू वाटेल त्या दिवशी खाताव करता. आणि ह्या बारीस तर दीदीनं खूपच छान बनवली आहे आणि लेस टेस्ट लागलेले आहेत बरं. तर आता बाहेर गेल्या हवेला आणि विजयदादा काय हिनं तर ते धिरड्या बनवली, पण विजयदादाचा काही पत्ताच नाही. आणि त्याला फोन केलेला होता तर त्यानं म्हणला आता मी ट्रिप घेऊन चालला आणि पॅसेंजर घेऊन चालला, आता नाही येणार, आता संध्याकाळीच येणार आहे असं मला वाटतंय. आणि इकडं डाळ पण हे करायची होती आपल्याला, म्हणजे थोडं मी अगोदर हे सगळे हरभरे काढून घेतले आणि म्हणलं आता दीदीचा व्हिडिओ करावं, तर मध्ये गेले आणि छान व्हिडिओ घेतले. आणि हिचे ते धिरड्या पण झालेल्या होत्या. आणि हा बघा इकडं आता तिनं ते हरभऱ्याचं ते नीट करत बसली आहे आणि खूप डाळ आली आहे बरं ह्याच्यामध्ये. डाळीमध्ये का हे बघा, डाळीमध्ये का असे गोल 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 हरभरे आल्यात, ते गोल गोल हरभरे आल्यात आणि डाळीचं सगळं इद्यानास झालाय ह्या बारीस. आणि हे जर गोष्ट आईला जर कळाली का मग काय खरं नाही. तर हे बघा भरपूर आल्यात, दाखव ग दीदी. हो का, एवढे हरभरे निघाल्यात आणि इतकी मी नीट केली अगोदर. हे बघा, हे डाळ डाळ हाय, आता ह्याच्यात काही हरभरे नाहीत आणि इतकं हाय आणि इतकं हाय आणि इतकं जास्त हाय. तर आता आम्ही दोघी पण ते सगळं काढून घेता आणि बघूया. आणि त्याला पण आणखीन जात्यातून किंवा मिशनमधून काढावं लागते बरं ते पण हरभरे. हे बघा इथले हरभरे जे आहेत, हे हरभरे जे आहेत आता ते पण कसं मिशनमधून परत त्याला काढावं लागतंय. तर बघूया आता. आणि ते जर आईला कळालं, आधीच आई म्हणत होती की आणि 2 वेळेस डाळ कर म्हणाल ती, पण मी ते आईचं नाही ऐकले, एकच वेळेस डाळ करावं म्हणले, म्हणजे ते गुत्त सारायच्या सारखं झालं माझं काम. आणि ते पण डाळ कसं नीट नाही झाली आणि डाळीत सगळे हरभरे आल्या. तर ते जर आईला कळालं तर परत आणि आईच्या शिव्या खावं लागतंय. आणि आता ते सगळं त्याच्यातले हरभरे निवडून काढणार आहे मी. आणि निवडून काढून परत आणि त्याला उन्हाला वाळू घालायचं, नंतर मग त्याची आणखीन डाळ बनवायचं का नाही दीदी. मग आता हे हरभरे काढायला आम्हाला 2 दिवस लागते का 3 दिवस लागते आणि ते पण नाही कळणार. आणि भरपूर आहेत हरभरे आणि 12 डाळ आणि 4 हरभरे आले असते माझ्या मतानं. म्हणजे ते 4 हिश्श्यातले 3 हिस्से डाळ आणि 1 हिस्सा म्हणलं तर ते हरभरे आले असत्या. तर ह्या बारीस कसं हरभऱ्याचं सगळं डाळीचं सगळं इद्यानास झालेला आहे. तरी पण आईला मी नाही सांगणार आणि ते शिव्या नाही खाणार. हा, व्हिडिओ व्हिडिओ हां
तूप टाकल्यावर कळते. मी टाकल्यावर कळतंय. बर, ज्यावेळेस कळालं त्यावेळेस काय तर बोलन, काय तर शिव्या काय आकर, शेवटी ती आई हाय, शिव्या तर देणारच आणि ते आपण खावं तर लागतंयच. आणि आई म्हणत होती की मी बी करून देते, थांब म्हणत होती, पण मी आईचं बी नाही ऐकले. हरभरे घेऊन आले, मी जात्यावर करते म्हणून. का सांगू का, दरवर्षी मी जात्यावर करत होते हरभऱ्याची डाळ. तर मग ह्या वर्षी बी करण मला असं वाटलं, पण ते मूड नसल्यासारखं काय झालं ते बी मला काही नाही कळालं आणि कसं झालं ते बी नाही कळालं. म्हणजे थोडी डाळ मी बनवली, पण दिवस बी मावळलेला होता ना. आता म्हणलं की आता ते हरभरे पुढं जाऊनी लागतंय, ते कडक होणी लागतंय आणि ते हरभरे कडक झाले. मग कडक झाल्यावर म्हणलं आता आपल्या याच्यानं काय नाही होत डाळ, म्हणून मी गिरणीला गेले आणि गिरणीमध्ये हे असा सगळा खेळ झालेला आहे. तर बघूया आता हे सगळं नीटनेटकं करून घेणार आहे आणि ज्या वेळेस नीट सगळी डाळ क्लीन झाली ना त्यावेळेस आणखीन आपण बघूया. होय दीदी? तर आम्ही दोघी मायली की हे बरोबर करेन बरं, हाय का नाही का? हा म्हणली आहे, इसकी साथ है मैं, म्हणजे हिची साथ आहे मला आता, म्हणजे आम्ही दोघी मिळून करेन ते सगळं नीट. तर चला मग आता पुढल्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय. का सांगू का, आता मला पण हरभरे ते काढायचे डाळीमधले आणि आपलं सगळं ते क्लीन करून घ्यायचे, त्याच्यामुळं आता दोघी पटकन ते हरभरे काढून घेता. तोपर्यंत आता सगळ्यांनी पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. सगळ्यांना बाय. लाईक करा, कमेंट करा, असंच आमचे व्हिडिओ छान छान बघत राहा गावाकडचे, हाय का नाही दीदी? चला मग दीदू बाय करा. चला मी पण बाय.